जय छत्रपती संभाजी महाराज जय जय भवानी. जय शिवाजी. आज तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून या चिखला गावामध्ये एवढ्या मध्यरात्री आलात, काय सांगाल? त्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय स्त्रियांचा देखील या ठिकाणी परधर्मीय स्त्रियांचा देखील या ठिकाणी आदर केला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जर या चिखला गावामध्ये जिल्हा बुलढाणा येथे जर विरोध होत असेल आणि आमची भगिनी त्या छत्रपती शिवरायांची मावळा बनून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं रक्षण करण्यासाठी समोर येत असेल आणि त्या माता भगिनीवर जर हल्ला होत असेल तर ही निषेधार्थ गोष्ट आहे. आणि म्हणून नुसतं छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामधून अवघ्या देशामधून या चिखला गावामध्ये हजारो नव्हे तर लाखो या ठिकाणी शिवभक्त या ठिकाणी हजर राहणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांमध्ये जे गुण होते ते गुण ओळखून त्यांना या ठिकाणी संविधानाच्या लिहिण्याच्या आधी देखील त्यावेळेस या ठिकाणी संविधान देखील नव्हतं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित माणसाला देखील या ठिकाणी स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं होतं. 18 पगड जातीचे मावळे छत्रपतींनी रामोशी घराण्यातील असतील सर्व या ठिकाणी जाती धर्माचे लोक घेऊन हिंदवी स्वराज्य उभं केलं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर विरोध होत असेल तर त्या हरामखोरांना या ठिकाणी आम्ही घरात घुसून आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आव्हान आहे, आमच्या माता भगिनीवर तुम्ही या ठिकाणी हल्ला केला तर आज या ठिकाणी हजारो शिवभक्त या चिखला गावामध्ये या ठिकाणी दाखल झालेले लाखो या ठिकाणी येऊन गेले. आता हजारो या ठिकाणी लाखो येत आहे आणि आताशी देखील या ठिकाणी हजर आहे. त्या तुमच्यात जर हिंमत असेल तर मर्दासारखे या ठिकाणी समोर येऊन लढाई करावी. असे घातपात करून या ठिकाणी अशा आया बहिणीवर या ठिकाणी हल्ले करू नये. ही माता भगिनी रणरागिनी छत्रपती आईने ताईंना या ठिकाणी आम्ही सांगतो की ताई, आम्ही सर्व भाऊ तुमच्या पाठीमागे आहोत. कारण तुम्ही आज जे काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, आज छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वीचा मावळा कसा होता आज ते तुम्ही टाकून दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत एकदा हे सळसळतं रक्त या ठिकाणी आमचं सर्वांचं जागे झालेलं आहे. एवढ्याच्या ठिकाणी सांगतो आणि एवढ्याच्या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही या ठिकाणी इथं जरी आता मुक्कामी या ठिकाणी थांबणार आहोत सर्व. आणि हे ज्या ताईवर हमला झालेला आहे हा या ठिकाणी हे जे रक्त सांडलेलं आहे ताईचं, हे या फक्त प्रत्येक रक्ताच्या थेंबातून छत्रपती शिवरायांचा मावळा या ठिकाणी तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा धर्म मार्तंडांना या ठिकाणी ह्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण अशी प्रवृत्ती या ठिकाणी ठेचली पाहिजे. तुम्ही या गावचे या ठिकाणी प्रमुख आहात. एखाद्याचा समाज जर जास्त असेल तर त्यानं दुसऱ्या समाजावर अन्याय करायचा हे या ठिकाणी चुकीचं आहे. इथं कोणत्या समाजाचा आम्ही समाजाला या ठिकाणी दोषी धरणार नाही, परंतु ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि जर या ठिकाणी पोलीस बांधवांनी तात्काळ असा हरामखोरांचा बंदोबस्त केला नाही, सर्व या ठिकाणी लोक ते जर अटक झाले नाही तर या ठिकाणी वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. हा महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपतीचं नाव घेऊन जय घोष करून हर हर महादेवची घोषणा देऊन या ठिकाणी तुटून अशा धर्म मार्तंडावर या ठिकाणी अशा दृष्ट प्रवृत्तीवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 लाख मराठा लाख मराठा. तसेच आपल्या सोबत काही सुद्धा आहेत. ताई, काय सांगाल? आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2-3 दिवस झालेली आहे व आपल्यावर हल्लाही झाला, काय सांगाल? ह्या जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं त्या स्वराज्यामध्ये काल एका महिलेचे म्हणजे माझे कपडे काढण्यात आले, फाडण्यात आले. ह्या गावच्या सरपंचांनी सगळं काटरस्थान रचलेलं होतं. 3 दारूचे बॉक्स येऊन त्यांनी वाटून त्या पोऱ्याला पाजून जे माझे इज्जतीचे झिंडोडे काढले, अंगावर कपडे ठेवले नाही. परंतु मला आता एकच म्हणायचंय की जो पोलीसवाले होते ते 2 ठाणेदार साहेबांचे यामध्ये काही गलती नाही. ठाणेदार साहेब योग्यच होते.
आणि जे 2 पोलीसवाले, एक सांगळे आणि एक सानप, त्या दोघांना सस्पेंड करावं आणि आपल्याला याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सजा भेटावी. आपण पाहत आता हिंदवी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षरवली.